बेळगाव शहरात दुकानांना भीषण आग लागलेली आहे। रात्री 3:30 वाजताची ही घटना आहे। आगीत 7 दुकानं जळून खाक झालेत। शाळेलाही भीषण आग लागल्याची माहिती आहे। बेळगावातील खंजर गल्लीतील ही घटना असून भीषण आगीत मोठं नुकसान सुद्धा झालं। ही दृश्य आपण पाहतोय, भीषण आगीचे दृश्य। या दृश्यांवरून आगीची दाहकता जी आपल्याला लक्षात येऊ शकते। दुकानांसह शाळेला सुद्धा आग लागल्याची माहिती मिळते। रात्री 3:30 च्या सुमारास ही आग लागलेली आहे। स्क्रॅपच्या दुकानाला आग लागली, त्यानंतर या आगीमध्ये 7 दुकानं जळून खाक झाली। शाळेला सुद्धा भीषण आग लागली होती। या आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याचं सुद्धा समजलं। तर आगीची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांवरून ही आग किती मोठी असेल, किती व्यापक असेल, या आगीची दाहकता नेमकी किती असेल याचा अंदाज आपल्याला येतोय। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण या आगीची दृश्य पाहतोय। बेळगाव शहरातली ही घटना आहे। काल रात्री 3:30 च्या सुमारास ही आग लागलेली होती। आपल्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। अक्षता, रात्री 3:30 च्या सुमारास आग लागलेली होती। आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलंय का आणि साधारण किती मोठं नुकसान हे या आगीमध्ये झालंय? प्रथमेश, रात्री 3:30 च्या सुमारास इथे बेळगावतील खंजर गल्लीमध्ये आग लागली होती। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात असं यश आलेलं नाहीये, कारण अजूनही अग्निशमन दलाचे जवान आहेत, ते पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये या आगीमध्ये 7 दुकाने जळून खाक झाली आहेत। त्याच्यामध्ये एक स्क्रॅप अड्डा आहे, 2 दुचाकी चे गॅरेज आहेत, एक डेंटल क्लिनिक आहे, तसेच एक रेशन दुकान सुद्धा आहे। या सर्वांना आग लागलेली आहे। विशेष म्हणजे जे आग लागलेला भाग आहे त्याच्या बाजूलाच एक उर्दू शाळा आहे, त्या उर्दू शाळेला देखील आग लागलेली आहे। त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं असल्यामुळे शाळेच्या पहिल्या मजल्यावरील 2 भिंतींना आग लागून पूर्ण बाग देखील जळून खाक झाली आहेत आणि सध्या शाळांना 2 दिवस सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे। आगीने इतकं रौद्र रूप धारण केलं होतं की जवळपास या ठिकाणी 50 ते 60 लाखांचं नुकसान झालेलं आहे। सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत आणि ते आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद अक्षता तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।